सर आपण कुठून आलात? मी आंबा आलो आहे. आपण कोणत्या कारणासाठी उपोषणात बसलात? उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे जलजीवन योजना 2 वर्षापासून आमच्याकडे चालू होती, परंतु आता ती ग्रामपंचायतीसुद्धा ताब्यात घेतली आहे. कुठलाही त्याच्यावर तपासणी न करता किंवा त्या ग्रामपंचायतीने काम किती अर्धवट आहे ते न बघता किंवा आम्ही डेप्युटी इंजिनियर नठार साहेब यांच्याकडे सुद्धा विनंत्या केल्या. बघा असंच आहे, 7 ते 8 वेळा प्रत्यक्ष त्यांना भेटून तो येतो करून देतो अशी भाषा वापरली, परंतु आजपर्यंत ते पायी उघड्यावरच आहे. जमिनीमध्ये एस्टिमेट अंदाजपत्रकपणे आतमध्ये काम केलेलं नाही. ते आता रेंगाळत आहे, जमिनीवर रेंगाळत आहे आणि ते जर व्यवस्थित जमिनीच्या खाली 2 फूट गेल्याशिवाय आज न उद्या त्याचा परिणाम चिकार होणार आहे. उंदीर पोखरणार आहेत, आग वनवा वगैरे असं आणि आमच्या ग्रामस्थांचंच नुकसान होणार आहे आणि पुढे आपल्याला दुरुस्ती ग्रामपंचायत करणार आहे, परंतु आमचाच फंड वापरणार आहे. आज 20 वर्ष आणखी पाणी योजना काही आपल्याला मिळणार नाही, परंतु आत्ताच व्यवस्थित वापरली नाही किंवा ती कार्यरत केलेलं नाही. आणि तक्रार असूनसुद्धा ग्रामसभेमध्ये आम्ही आवाज उठवलेला, तरी लकार साहेब यांनी मी करून देतो 25 दिवसात करून देतो, परंतु अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही. असं आम्ही 7 ते 8 वेळा त्यांना परत रिपीट केलेलं, त्यांचे नकाशा काढलेले आणि त्यांच्यासमोर सादर केलेले, परंतु त्याचाही त्यांना काही काळजी नाही. आपलं काम कसं झालं आहे, कॉन्ट्रॅक्टर काय करतो आहे, कॉन्ट्रॅक्टर काय काम बरोबर केलं आहे का, याची अजिबात काळजी नाही. आणि तसंच बिल घेऊन त्यांनी ते काम मंजूर करून त्या बिलं पण दिलेली आहे आणि आता पाईप हे उघड्यावर आहे. हे कुठलं एस्टिमेटमध्ये काय सांगते आणि तुम्ही करता काय? कॉन्ट्रॅक्टरला स्वतः भेटून झालेलं, परंतु कॉन्ट्रॅक्टर पण दुर्लक्ष करतो आहे. त्यांचा हा एवढ्यापर्यंत हा भ्रष्टाचार आपल्या ग्रामस्थांना सहनच झाला नाही, म्हणून आम्ही आज आवाज उठवण्यासाठी आता उपोषणाला बसलेलो आहे. आपण आपले प्रथम नागरिक सरपंच व ग्रामसेवक यांना दाखवलं नाही का? यांना कळेल की यांचं ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेला सांगण्यात आलं, परंतु त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि काम काय केलेलं नाही. आणि तो म्हणतो आमचं सगळं बरोबर आहे. आज त्याच्यामुळे काय माहिती आहे, आता आवाज कुठे करायचा तर आपल्या उपोषणामध्ये माहितीचा अधिकार कार्यकाऱ्यांचं उपोषण आहे, तेथे केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही, म्हणून आज आम्ही उपोषणाला बसतो. वस्तुस्थितीची पाहणी करण्याचं आपण त्यांना घेऊन गेला होतात का? वस्तुस्थिती दाखवण्यासाठी आम्ही बोलवलं, परंतु यायला तयार नाही.